Let's see friends, from this lecture we are starting the town planning scheme. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असेल MRTP ॲक्ट मधला किंवा येणाऱ्या ATP 2024-25च्या एक्झामसाठीचा. कारण काय की मोस्ट ऑफ द MRTP ॲक्ट वरचे क्वेश्चन तुम्हाला टाउन प्लॅनिंग स्कीम वर बघायला मिळेल. ही टाउन प्लॅनिंग स्कीम जर का बघितली तर थोडी टफही आहे ॲज कम्पेअर टू आपल्या रिजनल प्लान आणि डेव्हलपमेंट प्लानच्या संदर्भात जर का बघितलं. ओके, या सर्व केसमध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम खूप मायक्रो लेवल फंक्शनिंग काम करतं किंवा मायक्रो लेवलला जाऊन प्लॅनिंग करावं लागतं. ही यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण डेव्हलपमेंट ऑथॉरिटी किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत ज्या वेळेला अशा पद्धतीच्या टाउन प्लॅनिंग स्कीमला घेतलं जातं त्यावेळेला प्रत्येक एक गोष्ट त्या टाउन प्लॅनिंग स्कीमसाठी खूप व्यवस्थित आणि डीप मायक्रो लेवलला जाऊन प्लॅन करून तिला अप्रूव्हल दिलं जातं. यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम पण येतात, बरेचसे डिस्प्यूट पण होऊ शकते किंवा अशा नंबर ऑफ कंडिशन्स आहेत ज्या की आपल्याला या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत स्टडी करायची आहे. पण सगळ्यात सुरुवातीला टाउन प्लॅनिंग स्कीम काय आहे हे समजून घ्या. त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी तुमचे जर का काही कन्फ्युजन असेल तर मग टाउन प्लॅनिंग स्कीम समजल्यानंतर आपण बघूया. क्लिअर? सो लेट सी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे नेमकं काय किंवा टाउन प्लॅनिंग स्कीम ही कुठे केली जाते किंवा कोणत्या पद्धतीत घेतली जाते याचं खरी तर रिस्पॉन्सिबल कोण असेल, टाउन प्लॅनिंग स्कीम घेण्यासाठी डायरेक्ट रिस्पॉन्सिबल किंवा ऑथॉरिटी कोणाच्या अंतर्गत येणार हे सर्व आपण सुरुवातीला समजून घेऊ आणि त्यानंतरच मग आपण टाउन प्लॅनिंग स्कीमच्या सेक्शनवर चालू करू. क्लिअर? आता बघा, बरेचदा आपण असं बघितलंय की एखादा ओनर किंवा एखादा मालक किंवा डेव्हलपर लेआउट डिझाईन करतो. तो लेआउट करतो म्हणजेच काय रे की तो लेआउट करताना काय करतो की तशा पद्धतीने एखाद्या जागेला तो एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये डिझाईन करतो आणि डिझाईन झाल्यानंतर तिथे तो प्लॉटिंग करून ते तो विक्रीसाठी अवेलेबल करून देतो. जसं की सांगायचं झालं तर सपोज ही एक जागा होती, ही एक जागा आहे. ओके, ऑब्व्हियसली ही काय परफेक्ट शेपमध्ये नाही आहे किंवा इरेग्युलर शेप आहे किंवा अजून वेगळ्या केसमध्ये सांगायचं झालंच तर सपोज ही अशा पद्धतीची एक जागा आहे जी की त्यांना ही एक जागा आहे आणि अशा पद्धतीने तो लँड ओनर किंवा जो कोणी डेव्हलपर असेल, बिल्डर असेल, तुम्हाला माहिती आहे की लेआउट कोणी बघितलं नाही असं तर नाहीये, त्या केसमध्ये अशा पद्धतीच्या लेआउटला किंवा जागेला एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये चेंज करणं म्हणजेच काय, हा इरेग्युलर शेपला रेग्युलराइज करणं, त्यामध्ये प्लॉटिंग करणं, नंबर ऑफ सर्व्हिसेस किंवा मल्टिपल अम्युनिटीज तिथे प्रोव्हाइड करणं, रोड ॲसेस देणं, मेन ॲसेस प्रोव्हाइड करणं, ह्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करून तो नंबर ऑफ प्लॉटिंग प्रोव्हाइड करतो आणि याला प्रॉपर रेग्युलराइज फॉर्मॅटमध्ये आणून तो नंबर ऑफ प्लॉट्स विकतो. पण या सर्व लेआउटचा किंवा या पूर्ण प्रोजेक्टचा जो मालक असतो तो स्वतः तो बिल्डर किंवा डेव्हलपर असतो, तो इंजिनियर असू शकतो. बरोबर? ही जर का टाउन प्लॅनिंग स्कीम एखाद्या लँड ओनरने विथ रिस्पेक्ट टू प्लॅनिंग ऑथॉरिटीला एजंट बनून जर का घ्यायचं ठरवलं, बघा मी काय सांगतोय. आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलंय की ही एक ओनर आहे, डेव्हलपर आहे, तो स्वतः काय करतो, तो जो कोणी डेव्हलपर असेल तो काय करतोय मित्रांनो, तो डेव्हलपर सेल्फ बेसिसवर म्हणजे स्वतःच याला प्रॉपर रिकॉन्स्टिट्यूट करेल, याला एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये आणेल आणि अशा पद्धतीने इथे प्लॉटिंग केला जाईल, इथे कुठेतरी तो रोड प्रोव्हाइड करेल, इकडे अजून कुठेतरी एखादी जागा ही रिक्रिएशनल एरिया म्हणून सोडेल, इकडे कुठेतरी मेन ॲसेस असेल किंवा हा जर का इकडनं रोड जात असेल तर तिथे प्रॉपर एक रोड प्रोव्हाइड करेल, याला म्हणजेच काय रिकॉन्स्टिट्यूट करेल. ही जागा प्रॉपर अरेंज करून तिथे नंबर ऑफ प्लॉटिंग प्रोव्हाइड करेल, रोड प्रोव्हाइड करेल, ड्रेनेज प्रोव्हाइड करेल, वॉटर सप्लाय, स्ट्रीट लाईट, स्ट्रॉम वॉटर मॅनेजमेंट किंवा मग
सिवरेज सिस्टम, ह्या सगळ्या गोष्टी तो प्रोव्हाइड करतो आणि तो तशा पद्धतीचे प्लॉट विकतो. म्हणजेच काय, हे सगळे डेव्हलपर स्वतःच्या बेसिसवर करतो. डेव्हलपर का बरं करतो? कारण की तशा पद्धतीचं फायनान्शियल अरेंजमेंट त्याच्याकडे आहे किंवा तो फायनान्शियल अरेंजमेंट पुरवू शकतो ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी. हीच जर का गोष्ट मला करायची असेल, आता मी इथे डेव्हलपर नाहीये, मी कोणी बिल्डर नाहीये, मी एक साधारण एक सामान्य माणूस आहे आणि असं जर का मी करायचं ठरवलं, माझ्याकडे तशा पद्धतीची लँड अवेलेबल आहे आणि मला जर का वाटत असेल की मला असं करायचं आहे, तर मी सुद्धा अशा पद्धतीने डिझाईन किंवा प्लॅनिंग स्कीम तयार करू शकतो. मग मी काय करेल, मी सेल्फ, कारण की माझ्याकडे एवढं तर फायनान्शियल अरेंजमेंट नाही आहे किंवा फायनान्शियल माझं बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नाही आहे की मी अशा पद्धतीची स्कीम उभी करून त्यातले प्लॉट विकणार, असं माझ्याकडे नाही आहे. मग या केसमध्ये काय करतो, मी एक एजंट अपॉइंट करतो. ऑब्व्हियसली ओनर तर मीच आहे, जो कोणी ओनर असणार आहे तो स्वतः मी आहे, बरोबर. पण यासाठी जेवढा काही खर्च आहे किंवा यासाठी लागणारा जो काही इक्विपमेंट्स लागतील, मटेरियल लागेल, सोबत एवढ्यासाठी खर्च लागेल, यासाठी मी एक एजंट अपॉइंट करतो आणि ती एजंट म्हणजेच प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल. मग विथ द हेल्प ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी मी काय करेल, तशा पद्धतीने ती स्कीम घ्यायला चालू करेल आणि याच पर्टिक्युलर बेसिसवर याला टाउन प्लॅनिंग स्कीम असं म्हटलं जातं. या टाउन प्लॅनिंग स्कीम घेताना प्लॅनिंग ऑथॉरिटी एक स्वतः एजंट म्हणून काम करतं किंवा गव्हर्नमेंट आणि ओनरच्या मधातला मीडिएटर म्हणून प्लॅनिंग ऑथॉरिटी स्वतःचा एक रोल प्ले करत असते. यामध्येच काय मित्रांनो, लक्षात घ्या, इंट्रोडक्शन टू टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये पण आपण बघणार आहोत, ज्यामध्ये TP scheme or a town planning scheme is land development approach where multiple landowners contribute their land to pull a land bank and the planning authority acts as a facilitator to systematically develop the area. म्हणजेच काय, नंबर ऑफ लँड ओनर किंवा बल्क ऑफ लँड तिथे त्यांना प्रोव्हाइड केली जाते आणि प्लॅनिंग ऑथॉरिटी ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून किंवा एक एजंट म्हणून किंवा एक मीडिएटर म्हणून तो एरिया सिस्टमॅटिकली डेव्हलप करण्यासाठी हेल्प करते. यालाच आपण काय बोलतो, टाउन प्लॅनिंग स्कीम बोलतो. म्हणजे इथे कुठेही डेव्हलपर आला नाही, इथे कुठेही बिल्डर आला नाही, तो स्वतः ती जागा डेव्हलप करत नाही. सगळ्या गोष्टी कशा, ऑन द बेसिस ऑफ गव्हर्नमेंट प्रोसेसनुसार चालूच होतील. क्लिअर. यामध्येच बघा, ह्याचे की फीचर्स ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम आहे लँड पुलिंग. लँड पुलिंगच्या केसमध्ये जर का बघितलं, यामध्ये काय की नंबर ऑफ ओनर किंवा एक ओनर, एकतर एखाद्याकडे जर का भरपूर अवेलेबल असेल लँड तर त्या केसमध्ये, किंवा नंबर ऑफ लँड ओनर, हे लँड काय करतात स्वतःच्या मर्जीने, जबरदस्ती नाही, इथे कुठेही जबरदस्ती नाही किंवा तुमच्याकडनं जबरदस्तीने घेतली जाईल, ॲक्विजिशन केली जाईल, असा कोणताही प्रकार इथे होत नसतो. त्यामुळे काय की नंबर ऑफ लँड ओनर एक सिंगल लार्ज पार्सल ऑफ लँड तयार करून देतात आणि यामध्ये तुम्हाला तशा पद्धतीने सिस्टमॅटिकली डेव्हलप एरिया करून देण्याचं काम कोण करतं, फॅसिलिटेटर म्हणजेच प्लॅनिंग ऑथॉरिटी. यामध्ये काय होतं की अशा गोष्टी जर का प्रोव्हाइड केल्या तर अनप्लॅन्ड किंवा हॅझार्ड्स ग्रोथ जी आहे ती थांबवली जाऊ शकते. आता लँड पुलिंगचा दुसरा म्हणजे एक अर्थ असा पण लक्षात ठेवायचा, लँड पूल करणं, आणि बऱ्याचशा लोकांना असेल की बाबा रे, माझी तर लँड, आता मी ही लँड आहे आणि मला इथे जर का टाउन प्लॅनिंग स्कीम जर करायची असेल, काय टाउन प्लॅनिंग स्कीम जर तयार करायची असेल, तर मग ही लँड जी काही माझ्याकडे आहे ही जर का मी प्लॅनिंग ऑथॉरिटीला डेव्हलप करण्यासाठी दिली तर कदाचित माझं ओनरशिप हे निघून जाईल, बरोबर आहे की नाही. तर असं काय होत नाही. लँड रिकॉन्स्टिट्यूट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की इथे तुम्ही तुमचे अधिकार देता, हक्क देऊ शकत नाही. अधिकार म्हणजेच काय, तुम्ही स्वतःचे अधिकार एखादी गोष्ट करण्यासाठी, जसं की आपण काही अधिकार दुसऱ्याला देतो, काही पॉवर्स आपण डेलिगेट करतो इन द फॉर्म ऑफ पॉवर ऑफ अटर्नी, याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्वतःचे अधिकार देऊ शकता. तुमची जमीन तिथे जाणार नाही. जी ओरिजिनल लँड तुमच्या नावावर आहे, तुमच्या 7/12 सर्टिफिकेटवर आहे किंवा
तुम्ही जो भोगवटदार म्हणून दाखवलेली आहे ती तशीच राहणार, त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होणार नाही किंवा तशा पद्धतीने चेंजेस तिथे होत नाही. फक्त काय तुम्ही तुमचे अधिकार देता ती प्रॉपर लँड रिकॉन्स्टिट्यूट करण्यासाठी, म्हणजे तिला विथ रिस्पेक्ट टू डेव्हलपमेंट इन द सेन्स ऑफ रोड प्रोव्हाइड करणे, अम्युनिटीज प्रोव्हाइड करणे, रिक्रिएशनल स्पेसेस प्रोव्हाइड करणे, ह्या सगळे डेव्हलपमेंट आणि याला प्रॉपर रेग्युलराइज करण्यासाठी जे अधिकार आहे तुम्ही त्या एजंट इन द सेन्स ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटीला देता, यापेक्षा वेगळं काही इथं होत नाही. क्लिअर? सो लेट्स सी फर्स्ट फीचर जे होतं लँड पुलिंग. त्यानंतर लँड रिडिस्ट्रीब्युशन. एकदा काय झालंय की सपोज टू बी लँड प्रॉपर प्लॅन झाली, रिलोकेट करण्यात आले सगळे प्लॉट, म्हणजे ओरिजिनल प्लॉट मधून फायनल प्लॉट मध्ये कन्व्हर्जन झाले, त्यावेळेला त्यांचे चार्जेस कट करून किंवा तशा पद्धतीचं डिडक्शन करून तुम्हाला त्या पद्धतीची लँड परत सुद्धा केली जाते. ओके, या संदर्भातलं बेस्ट कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात कुठेही इन फ्युचर जर का तुम्ही एटीपी म्हणून कुठे काम करत असाल आणि तुमच्या अंतर्गत जर का एखादी टाउन प्लॅनिंग स्कीम येत असेल, तर तुम्हाला कुठेही त्रास जायला नको, प्रॉब्लेम व्हायला नको, अशा बेसिसवर आपण कॅल्क्युलेशन सुद्धा करून दाखवणार आहे, ज्यामध्ये लँड डिस्ट्रीब्युशन होताना अरे सर मी तर माझी लँड 2 एकर दिली, आता मला 1.5 एकर परत आली, यात तर माझं नुकसान झालं. बिलकुल होऊ देणार नाही, तुमचं नुकसान होऊ देणार नाही. ऑब्व्हियसली आपण टाउन प्लॅनिंग स्कीम करतोय ते काय त्या लँड ओनरच्या नुकसान होण्यासाठी बिलकुल नाही. या केसमध्ये जे काही तुमचं कॉन्ट्रीब्युशन असेल, इन्क्रीमेंट असेल, जे काही नेट पेएबल पेमेंट असेल, हे तुम्हाला त्या बेसिसवर कॅल्क्युलेट करून देऊन तुमचं नुकसान होतं की नाही हे प्रूफ करून दाखवूनच आपण टाउन प्लॅनिंग स्कीम प्रॅक्टिकल बेसिसवर कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला लँड रिडिस्ट्रीब्यूट केली जाते, म्हणजेच त्या लँडला ओरिजिनल फॉर्मॅटमधून, ओरिजिनल फॉर्मॅट म्हणजे काय, हे अशा पद्धतीचं ओरिजिनल फॉर्मॅट आहे, याला ओरिजिनल फॉर्मॅटमधून ज्या वेळेला एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये रिकॉन्स्टिट्यूट केलं जातं त्यालाच आपण काय बोलतो, रिडिस्ट्रीब्युशन. म्हणजेच काय, जे फायनल प्लॉटिंग असेल ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं प्रॉपर अरेंजमेंट करून. क्लिअर? सो द न्यू प्लॉट्स आर बेटर ऑर्गनाइज विथ द प्रॉपर ॲक्सेस टू रोड. जे काही फायनल प्लॉट आहे, बरोबर आहे की नाही, ओरिजिनल प्लॉट तो तुमचा इरेग्युलर होता, जो की ओरिजिनल प्लॉट होता तो काय परफेक्ट रेग्युलर नव्हता, बरोबर आहे. त्यानंतर इथे कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट नव्हतं. इथे काय रोड होते का आधी? बिलकुल नाही. तशा पद्धतीने कोणतंही डेव्हलपमेंट नव्हतं, रोड नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, स्ट्रीट लाईट नव्हतं, ड्रेनेज लाईन नव्हती, वॉटर सप्लाय काहीच नव्हतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायनल केसमध्ये मिळेल. म्हणजे या ओरिजिनल प्लॉटला प्रॉपर रेग्युलर करून, रिकॉन्स्टिट्यूट करून, प्रॉपर प्लॉटिंग करून, विथ अप्रोचेस टू द डेव्हलपमेंट म्हणजे या सगळ्या अम्युनिटीज, रिक्रिएशनल स्पेसेस वगैरे सगळं प्रोव्हाइड करून जो काही फायनल प्लॉट बनेल ते प्लॉट्स तुम्हाला दिले जातील, ते तुम्हाला रिडिस्ट्रीब्यूट केले जातील ऑन द बेसिस ऑफ ओरिजिनल प्लॉट. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. सम पोर्शन ऑफ द पुल्ड लँड इज रिझर्व फॉर. आता बघा, हे सगळं करताना म्हणजे तुमची ओरिजिनल लँड आहे, ऑब्व्हियसली ही तुमची ओरिजिनल लँड आहे, पण या ओरिजिनल लँड मध्ये सगळीकडे जर का प्लॉट टाकले तर मग तिथे काय प्रॉपर डेव्हलपमेंट होणार आहे का? बिलकुल नाही. मग यातली काही जागा काही रिझर्व ठेवली जाते. मग कोण्या गोष्टीसाठी रिझर्व ठेवली जाईल? तर रोडसाठी, पार्क अँड ओपन स्पेससाठी, पब्लिक सर्व्हिसेससाठी सच ॲज हॉस्पिटल, युटिलिटी, स्कूल्स, ETC, किंवा हाऊसिंग फॉर व्हेरियस इन्कम ग्रुप्स. या सर्व केसेससाठी तिथली काही लँड ही रिझर्व सुद्धा करावी लागेल. मग ही रिझर्व केल्यामुळे आमचं नुकसान होईल का? मी पुन्हा एकदा सांगतोय, इथे लँड ओनरचं कुठेही नुकसान होत नाही किंवा होऊ देत नाही. क्लिअर? यामध्ये रोल ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी काय आहे? तर मी जसं तुम्हाला सांगितलं, रोल ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी इट माइट बी सच ॲज अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन, काउन्सिल, नगर पंचायत, or responsible for preparing and implementation of scheme, does not take ownership of the land but act as a agent on behalf of owner. मी आधी सांगितलं की आम्ही त्यांना जमीन देतोय किंवा आमची लँड देतोय, इट डझंट मीन दॅट की मालक की हक्क त्यांचा होईल, बिलकुल नाही. तुम्ही या केसमध्ये काय करता, तुमचे अधिकार देता, हक्क सोडत नाही. ओके, त्या सर्व केसमध्ये अधिकार जेव्हा दिले जातील
म्हणजे त्यांना डिसिजन पॉवर तुम्ही देता, पण राईट्स जे रिझर्व्ह असतील ते तुमच्याकडे असतील. क्लिअर? म्हणजे मालकी हक्क त्यावर 7/12 सर्टिफिकेटवर नाव हे तुमचंच असेल भोगवटदार म्हणून. त्यामुळे त्याचं टेन्शन नाही. मग प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करतं? तर प्लॅनिंग ऑथॉरिटी एका पद्धतीने एक फॅसिलेटर किंवा एजंट म्हणून काम करतं, ज्यामध्ये तुम्हाला टाउन प्लॅनिंग स्कीम करून देण्यासाठी ती हेल्प करतं. ओके. इवन दो या पूर्ण प्रोसेसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी लँड ओनर आणि स्टेट गव्हर्नमेंट मधलं एक मीडिएटर म्हणून सुद्धा काम करतं, किंवा या दोघांना जोडणारा एक जो पार्ट आहे ओनरला आणि स्टेट गव्हर्नमेंटला, तो म्हणजेच काय आहे, प्लॅनिंग ऑथॉरिटी असते. ओके. ही टाउन प्लॅनिंग स्कीम पूर्ण करताना रिस्पॉन्सिबल जर असेल कोणी, तर ती कोण असेल? प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल. म्हणजे ॲज पर द गाईडलाईन किंवा बेनिफिशियल पॉइंट ऑफ व्ह्यू टुवर्ड्स द लँड ओनर ॲज वेल ॲज सेल्फ, म्हणजेच प्लॅनिंग ऑथॉरिटी स्वतः, दोघांनाही कसं फायनान्शियल किंवा त्याचे बेनिफिट्स मिळतील याच गाईडलाईन बेसिसवर काम केलं जात असतं. क्लिअर? सो हा आहे रोल ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी. नेक्स्ट आहे मित्रांनो, बेनिफिट्स ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम. यामध्ये काय होतं? बेनिफिट्स ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये काय की फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड फॉर द बेटर ॲसेसिबिलिटी. म्हणजेच काय, एक प्रॉपर पद्धतीचं लँड डिस्ट्रीब्युशन केलं जातं फॉर द बेटर ॲसेसिबिलिटी. नेक्स्ट, इन्फ्रास्ट्रक्चर इज डेव्हलप्ड फर्स्ट, अवॉइडिंग द प्रॉब्लेम लाईक नॅरो रोड्स, पुअर ड्रेनेज अँड लॅक ऑफ अम्युनिटीज. बरेचदा असं होतं की ज्या वेळेला लँड ओनर एखादा लेआउट डेव्हलप करतो त्यावेळेला भरपूर साऱ्या इथे गोष्टी बघायला मिळतात. ओके. इथे भरपूर साऱ्या काही गोष्टी बघायला मिळतात जेणेकरून तशा पद्धतीने ॲज पर द नॉर्म्स अम्युनिटीज किंवा बाकी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड व्हायला पाहिजे. पण बरेचशा ठिकाणी असं बघायला मिळतं की ह्या गोष्टी प्रॉपरली प्रोव्हाइड केल्या जात नाही. ओके. त्याचे भरपूर सारे एक्झाम्पल पण आहेत माझ्याकडे की जे स्वतः लँड ओनर किंवा डेव्हलपर स्वतः अशा पद्धतीच्या स्कीम करतात, त्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम येतात. पण अशा स्कीममध्ये तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू द गव्हर्नमेंट केलं जातं, त्यामुळे फेअर डिस्ट्रीब्युशन प्रोव्हाइड केलं जातं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे प्रॉपर प्रोव्हाइड केलं जातं. सगळ्यात सुरुवातीला तशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम जे असेल ते दूर केले जातात. म्हणजे जसे की छोटे रोड्स असतील किंवा प्रॉपर ड्रेनेज सिस्टम नसेल किंवा बाकीच्या ज्या अम्युनिटीज आहेत त्यांचा प्रॉब्लेम असेल, तर हा सगळ्या सुरुवातीला दूर केला जात असतो. यासोबतच ऑब्व्हियसली ओरिजिनल लँडला ज्या वेळेला फायनल लँडमध्ये कन्वर्ट केलं जातं त्यावेळेला त्याची प्राइस सुद्धा वाढणार. बरोबर आहे? म्हणजे मी जर का बघितलं तर आपल्याला काय करायचं आहे की साधारणतः जे काही दूध आहे या दुधाला एका पद्धतीने कन्वर्ट करून एकदम मलाई तयार करून द्यायची आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ज्या वेळेला अशा पद्धतीची मी मलाई तयार करून देणार, या वेळेला तुम्हाला लक्षात ठेवायचं की दुधाची किंमत किती आणि मलाईची किंमत किती. बरोबर? म्हणजे ऑब्व्हियसली लँड प्राइस और लँड व्हॅल्यू विल इन्क्रीजेस. 100% त्यामध्ये तुम्हाला फरक बघायला मिळेल की बाबा रे, सुरुवातीला जी काही इरेग्युलर होतं त्याची किंमत आणि ज्या वेळेला प्लॉटिंग केलं, रिकॉन्स्टिट्यूट केलं विथ रिस्पेक्ट टू द प्रॉपर डेव्हलपमेंट अप्रोच, हे जर का मी करत असेल तर त्या केसमध्ये ऑब्व्हियसली प्लॉट व्हॅल्यू विल बी इन्क्रीज्ड. त्यानंतर याचे ऑब्जेक्टिव्ह जर का बघायला गेलं तर बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय? अवॉइड द हॅझर्ड्स ग्रोथ डेव्हलपमेंट, एन्श्युअर फेअर कॉम्पेन्सेशन अँड बेनिफिट्स फॉर द लँड ओनर, सपोर्ट सस्टेनेबल अँड इफिशियंट अर्बन ग्रोथ, अशा पद्धतीची एक कंडिशन्स आहे. यामध्ये जर का तुम्ही बघितलं मित्रांनो, बघा तुम्हाला प्रॉपर इमेज नसेल दिसेल, पण मी पुढे तुम्हाला काही क्लिअर इमेजेस दाखवेल. बघा सेम आहे. यांनी काय केलं, हा जो एक एरिया दिसतोय बघा, इथे तुम्हाला एक रेड कलरची लाईन दिसत असेल, हा एवढ्या एरियात त्यांनी टाउन प्लॅनिंग स्कीम घेतली, ज्याला यांनी अशा पद्धतीने रेग्युलराइज केलंय. बघा हा रेड दिसतोय आणि इथे पण बघा अशा पद्धतीने टाउन प्लॅनिंग स्कीम त्यांनी प्रोव्हाइड केली. काय केलं रे इथे? बघा इथे काय केलं, इथे एका जणाचा प्लॉट होता, इथे दुसऱ्याचा होता, तिसऱ्याचा होता, चौथ्याचा होता, पाचव्याचा होता, सहाव्याचा, आणि इरेग्युलर प्लॉट होते. काय होते? इरेग्युलर प्लॉट होते. याला त्यांनी काय केलंय, प्रॉपर रेग्युलर केसमध्ये आणलं. हे बघा एवढी जागा त्यांनी ग्राउंडसाठी ओपन सोडली, एवढी जागा त्यांनी ग्राउंडसाठी सोडून दिली,
इकडे त्यांनी अजून काहीतरी केलं, इकडे त्यांनी रेसिडेन्शियल एरिया प्रोव्हाइड केला, इथे सगळे प्लॉटिंग केलेले आहे, हे सगळे प्लॉटिंग केलेले आहे, याच्या मधातनं हा रोड सोडलेला आहे. म्हणजेच काय, असा जो इरेग्युलर जो प्लॉट होता त्याला सिस्टमॅटिक अप्रोचने रिकॉन्स्टिट्यूट केला, त्याला फायनल डिमार्केट केलं आणि तशा पद्धतीचं डिमार्केशन करून त्याला एका प्रॉपर रेग्युलराइज शेपमध्ये कन्वर्ट केला. आणि यालाच आपण काय बोलतो, टाउन प्लॅनिंग स्कीम असं बोलतो. क्लिअर. पुढे बघा, अशा पद्धतीचे एक कॅल्क्युलेशन तुम्हाला बघायला मिळेल की लँड बिफोर द ऍडजस्टमेंट, लँड बिफोर द ऍडजस्टमेंट अँड लँड आफ्टर द ऍडजस्टमेंट. बघा हा इथे काय आहे, एकदम खूप गिजगज एरिया आहे. बघा याची लँड ही होती, ए वाल्याची, बीचं असं तिरका आहे, सी डी. पण यालाच काय केलं त्यांनी, एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये रिकॉन्स्टिट्यूट केलं आणि तशा पद्धतीने त्यांनी तो एरिया तयार केला. आता बघा, हा व्यवस्थित वाटतो 1 नंबरवाला की 2 नंबर व्यवस्थित वाटतो? ऑब्व्हियसली तुम्हाला 2 नंबरवाला जो काही एरिया आहे तो परफेक्ट वाटणार. का बरं? कारण की याला प्रॉपर रिकॉन्स्टिट्यूट केलं, यामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट करायचं होतं ते त्यांनी डेव्हलपमेंट केलं, नंबर ऑफ अम्युनिटी स्पेससाठी जागा सोडली, नंबर ऑफ रिक्रिएशनल एरिया डिपेंड अपॉन द UDCPR नॉर्म्स, त्याच्यानुसार त्यांनी जागा सोडून अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट इथं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळेच काय की हा जो होता आपला, हा ओरिजिनल प्लॉट होता. हा कोणता आहे? हा आहे ओरिजिनल प्लॉट. ओके. आणि हा आहे मित्रांनो आपला फायनल प्लॉट. हा आहेत फायनल प्लॉट. क्लिअर. नाव लेट्स सी पुढे काय आहे की पर्पज ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम. क्लिअर. टाउन प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया. बघा, सॉरी इथे पर्पज झालाय, इट शुड बी अ हिस्ट्री, इट शुड बी अ हिस्ट्री. ओके. सो तुम्हाला पण माहित आहे की फर्स्ट टाइम द टाउन प्लॅनिंग स्कीम इंट्रोड्यूस बाय द बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915. फर्स्ट टाइम म्हणजेच काय, एकदम भारतात जर का सगळ्यात सुरुवातीला टाउन प्लॅनिंग ऍक्ट लागू करण्यात आला तर तो कधी करण्यात आला होता, जेव्हा फर्स्ट प्लॅनिंग ऍक्ट तयार केला होता 1915 मध्ये. त्यावेळेला अशा पद्धतीची टाउन प्लॅनिंग स्कीम प्रोव्हाइड करण्यात आली होती. या टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये फर्स्ट जी काही टाउन प्लॅनिंग स्कीम इंट्रोड्यूस केली होती ती काय झालंय की नंबर ऑफ पिसमिल प्लॅनिंगमुळे ऍडजेसंट किंवा सराउंडेड एरियाचा ग्रोथ होऊ शकला नाही, डेव्हलपमेंट होऊ शकला नाही. त्यामुळे काय झालं, ही टाउन प्लॅनिंग स्कीम फेल झाली होती. आणि या पर्टिक्युलर प्लॅनिंग प्रोसिजरच्या बेसिसवर किंवा या पर्टिक्युलर लेजिस्लेशन ऑफ प्लॅनिंगच्या बेसिसवर नेक्स्ट ऍक्ट आणला होता, तो म्हणजे 1954चा. सो 1954चा ऍक्ट आणला, तो सुद्धा म्हणजेच जो काही आपला मोठा एक एरिया होता त्यावेळेला बॉम्बेमध्ये कोण होतं, तर बॉम्बे एरियामध्ये गुजरातचा पार्ट होता, कच्छ होतं, मराठवाडा होता, विदर्भ होता, असे बरेचसे पार्ट जे त्यामध्ये ऍक्ट होते. त्यानंतर ज्या वेळेला याला प्रॉपर रिकॉन्स्टिट्यूट केलंय महाराष्ट्राला, त्यामध्ये ज्या वेळेला जेवढा महाराष्ट्र उरलाय त्यासाठी जो नवीन ऍक्ट आणला होता 1966चा, त्या अंतर्गत मग पुन्हा सेक्शन नंबर 59 टू सेक्शन नंबर 112 यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम पुन्हा एकदा इम्प्लिमेंट केली. आणि ही इम्प्लिमेंट करताना विथ रिस्पेक्ट टू डेव्हलपमेंट प्लॅन केली, जेणेकरून जी चूक 1915 मध्ये झाली ती व्हायला नको. म्हणजेच काय, फक्त तेवढ्या एरिया पुरतं नाही तर डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत अशा पद्धतीने जर का टाउन प्लॅनिंग स्कीम केली तर तशा पद्धतीने तुकड्या तुकड्यांमध्ये कुठेही याचं नियोजन केलं जाणार नाही किंवा तशा पद्धतीने प्लॅनिंग प्रोसेस केली जाणार नाही. त्याच अर्थाने याला डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत घेतलं जातं किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या बेसिसवर घेतलं जातं. प्लॅनिंग ऑथॉरिटी यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल किंवा नगरपंचायत, किंवा अशा पद्धतीने लँड पूल करून लँड रिकॉन्स्टिट्यूट केली जाते आणि त्या फॉर्मॅटमध्ये या पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग स्कीमला घेतलं जात असतं. क्लिअर. टाउन प्लॅनिंग स्कीम काय आहे, तर टाउन प्लॅनिंग स्कीम इज अ मायक्रो लेवल अर्बन डेव्हलपमेंट टूल आहे, used to systematically plan and develop land in a growing city. The primary objective of town planning scheme, planned urban development. बघा, सगळ्यात महत्त्वाचं प्लॅन अर्बन डेव्हलपमेंट. काय होतं
की ज्या वेळेला आपण एखादा डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करतो किंवा एखाद्या ऑथॉरिटीच्या अंतर्गत एखाद्या एरियामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम घ्यायचा विचार करतो, एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टाउन प्लॅनिंग स्कीम काय नवीनच लेआउटमध्ये घेतलं जातं, नवीन ठिकाणी नाही, त्याला रिलेआउटमध्ये पण घेतलं जात असतं. किंवा काही एरिया तुम्ही ऑलरेडी जो की लेआउट झालेला आहे तो एरिया सुद्धा त्या पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये घेतला जात असतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरं. कसं काय ते आपण पुढे बघूया. सो एखाद्या पर्टिक्युलर शहराला किंवा अर्बन एरियाला हॅझर्ड्स ग्रोथ, अनवॉन्टेड ग्रोथ होण्यापासून थांबवण्यासाठी आणि सिस्टमॅटिक आणि ऑर्गनाइज पद्धतीने त्याला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये चेंज करण्यासाठी टाउन प्लॅनिंग स्कीमचा यूज केला जात असतो, ज्यामध्ये लँड पुलिंग आणि रिकॉन्स्टिट्यूशन करून मायक्रो लेवल प्लॅनिंग केलं जातं आणि जी काही ओरिजिनल लँड ओनर्स असतील त्या लँड ओनर्सला फायनल प्लॉट हे हँडओव्हर केले जातात विथ द बेटर डेव्हलपमेंट प्रोव्हाइड करून, ज्यामध्ये सगळ्या पद्धतीचे ॲम्युनिटीज, स्पेसेस किंवा रिक्रिएशनल स्पेसेस हे प्रोव्हाइड केले जातात आणि त्या बेसिसवर त्या पर्टिक्युलर प्लॉटचे जी काही व्हॅल्यू आहे ती सुद्धा वाढलेली असणार. म्हणजे ओरिजिनल प्लॉटपेक्षा फायनल प्लॉटची व्हॅल्यू ही जास्त असते. क्लिअर? तुम्ही पण बघा ना, एक जर का शेत विकायचं ठरवलं तर काय किती ग्रुप आहेत जाईल. सपोज टू बी मला एखादं शेत विकायचं आहे, ओके, माझ्या घरी शेत आहे आणि एक्झाम्पल म्हणून सांगतो बरं, प्लीज एक्झाम्पल घेतो, हे 2 एकर शेत आहे असं एक्झाम्पल आहे आणि काय केलंय त्याला 20 लाख रुपये एकर हे मागत असेल पर एकर, तर टोटल मला किती भेटणार 40 लाख रुपीज. बरोबर आहे, 40 लाख रुपीज. ओके, पण हेच जर का मी प्लॉटिंग करून विकतो म्हटलं तर ऑब्व्हियसली 1 CR प्लस मिळेल तुम्हाला. यालाच जर का 2 एकराला तुम्ही प्लॉटिंग केलं आणि प्लॉटच्या फॉर्मॅटमध्ये विकतो म्हटलं तर तुम्हालाही माहिती आहे 1 CR प्लस व्हॅल्यू तुम्हाला येऊ शकते. म्हणजेच काय ओरिजिनल काय होतं, हे होतं मित्रांनो ओरिजिनल प्लॉट म्हणा किंवा ओरिजिनल लँड म्हणा. ज्या वेळेला याला रिकॉन्स्टिट्यूट केलं त्यावेळेला ऑब्व्हियसली याची प्राइस सुद्धा वाढली आहे. काय, याची प्राइस सुद्धा वाढलेली आहे. म्हणजे फायनल प्लॉटमध्ये किंवा रिकॉन्स्टिट्यूटेड प्लॉटिंग तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू अवेलेबल करून देईल किंवा तशा पद्धतीचा पोटेन्शियल ती लँड ठेवते मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला करून देण्यासाठी. क्लिअर? सो नेक्स्ट, इफिशियंट लँड यूज अँड झोनिंग. जर का तुम्ही टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत तशा पद्धतीने जर का लँड रिकॉन्स्टिट्यूट करत असेल तर मग अशामध्ये झोन तयार करणे किंवा झोनिंग इश्यू जे आहे ते कमी केले जाऊ शकतात. म्हणजे प्रॉपर लोकेशन असेल किंवा प्रॉपर लोकेट केले जातील झोनिंग वाईज, जसं रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, इंडस्ट्रीयल किंवा अदर पब्लिक पर्पजेससाठी जो काही एरिया असेल, झोन असेल, तो प्रॉपर लोकेट करेल आणि 2 डिफरंट झोन मधले किंवा लँड यूज कंडिशन मधले जे काही कॉन्फ्लिक्ट्स असू शकतात किंवा कॉन्फ्लिक्ट्स होण्याचे चान्सेस असेल ते कमी केले जातात. क्लिअर? नेक्स्ट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. या केसमध्ये प्रॉपर टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत ऑन द बेसिस ऑफ रूल्स, रेग्युलेशन्स आणि नॉर्म्सच्या बेसिसवर तशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं जातं. म्हणजेच काय, इट हेल्प्स सिस्टमॅटिक प्रोव्हिजन ऑफ रोड्स, ड्रेनेज, वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अँड ओपन स्पेसेस टू. यासोबतच जेवढे काही फॅसिलिटीज आहे त्या केसमध्ये पब्लिक ॲम्युनिटीज असू दे, हॉस्पिटल असू दे, स्कूल असू दे, पार्क असू दे, रिक्रिएशनल एरियाच्या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी तिथे प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. क्लिअर? त्यानंतर फायनान्शियल सस्टेनेबिलिटी थ्रू द बेटरमेंट चार्जेस. लँड ओनर बेनिफिटिंग फ्रॉम इम्प्रूव्ह द इन्फ्रास्ट्रक्चर पे अ बेटरमेंट चार्जेस which helps the fund further urban development, reduce the financial burden on the government for providing the urban infrastructure. तशा पद्धतीने फायनान्शियल सस्टेनेबिलिटी थ्रू द बेटरमेंट चार्जेस हा पॉइंट जो आहे तो आपण प्रॉपर आपला सेक्शन नंबर 79 ऑनवर्ड्स बघूया, ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी तिथे क्लिअर करून देणार. त्यानंतरच रिड्युसिंग द स्लम अँड एनरोचमेंट. यामध्ये तुम्हाला माहित पडेल की जर का एखादा एरिया खुला असेल तर बरेचदा तिथं तुम्हाला माहित आहे की झोपडपट्टी किंवा एक स्लम एरिया सारखा प्रकार चालू होतो. मग अशा टाउन प्लॅनिंग स्कीममुळे काय होतं की
बरेचदा अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टम किंवा लोकांना परवडेल अशा पद्धतीने सुद्धा तिथे एक प्रोव्हिजन केली जाते. आता एक लक्षात घ्या, जर का तुम्ही एक लँड ओनर किंवा एक मालक म्हणून जर विचार कराल, तर ऑब्व्हियसली तुम्ही लोक काय विचार कराल की माझा प्रत्येक प्लॉट हायर प्राइसलाच विकल्या गेला पाहिजे. ओके, तुमची इच्छा काय, प्रत्येक प्लॉट हा हायर प्राइसलाच विकल्या गेला पाहिजे माझ्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत. मग ज्या वेळेला TPS मध्ये हायर प्राइसच विकल्या जातील, तर ऑब्व्हियसली जे लोक LIG किंवा EWS कॅटेगरीमध्ये येतात ते तिथे कोणता प्लॉट अफोर्ड करू शकतील का? बिलकुल नाही, अफोर्ड करणं पॉसिबल होणार नाही. मग अशा टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये एक साधं सिंपल आहे किंवा एक सिंपल एक्झाम्पल म्हणून सांगतो, डोंट टेक मी अदरवाईज. मला एक सांगा, सगळे जर का अंबानीच बनले, एखाद्या शहरात सगळे जर का अंबानीच बनत असेल, तर एक अंबानी दुसऱ्या अंबानीच्या घरी काम करायला जाईल का? सिंपल आहे, मला एक सांगा, एक अंबानी दुसऱ्या अंबानीच्या घरी काम करायला जाईल का? मला माझ्या घरी सर्वंट लागतात, म्हणजे भांडेवाली आहे, पोळ्यावाले असेल, ड्रायव्हर असेल, साफसफाईवाला असेल, जो कोणी असेल. मग ह्या गोष्टीसाठी तुम्हाला त्या कॅटेगरीचे लोक तिथे असणे गरजेचं आहे. ओके, मग हे कधी होऊ शकतं, ज्या वेळेला तुम्ही तशा पद्धतीने तुमच्या टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये त्यांना जागा द्याल, त्यावेळेलाच ती टाउन प्लॅनिंग स्कीम सक्सेसफुल होईल. अदरवाईज काय, सगळेच अंबानी आहे त्या टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये, कोण ऐकणार कोणाला? काही घेणं देणं नाही कोणाचं. कोणाचं कोण काम करणार? बिलकुल नाही. मग अशा केसमध्ये ती टाउन प्लॅनिंग स्कीम फेल सुद्धा होऊ शकते. मग हा सुद्धा विचार करायला पाहिजे की एखाद्या स्कीमच्या अंतर्गत ज्या वेळेला आपण प्लॉट किंवा अशा गोष्टी प्रोव्हाइड करतो, त्यावेळेला अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम एकतर स्वतः प्रोव्हाइड करा, तो लँड ओनर स्वतः प्रोव्हाइड करू शकतो, किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी थ्रू माडासारख्या स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीला इन्व्हाइट करून त्यांचे जे काही डेव्हलपमेंट चार्जेस असतील तो पे करून त्यांना तशा पद्धतीची सिस्टमॅटिक अरेंजमेंट अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीमसाठी करून द्यायला लावू शकते. मग या सर्व केसेसमध्ये जर का अशा गोष्टी होत असेल, म्हणजे एखाद्या स्कीममध्ये HIG पण आहे, LIG पण आहे, MIG पण आहे, तरच ती स्कीम प्रॉपर सक्सेसफुल होऊ शकते. क्लिअर? त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. नेक्स्ट, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट फॉर द अफेक्टेड पीपल इन द प्लॅन मॅनर. सो रिहॅबिलिटेट आणि रिसेटलमेंट अशा पद्धतीने सुद्धा केलं जाऊ शकतं अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीमच्या माध्यमातून. क्लिअर? नेक्स्ट, फास्टर अँड मोर ट्रान्सपरंट अर्बन एक्सपान्शन. जर का तुम्हाला टाउन प्लॅनिंग स्कीम थ्रू जर का तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल, तर एक प्रॉपर डेव्हलपमेंट होतं. तुम्हाला जसं मी आधी सांगितलं की एका मायक्रो लेवलवर जाऊन प्लॅनिंग करावं लागतं, आणि या सर्व प्रोसेसमध्ये की प्रॉपर एक्सपान्शन त्या सिटीचं केलं जाऊ शकतं. त्या सिटीला एका पर्टिक्युलर प्लॅनिंग प्रोसेस वाईज तिला डिफाईन केलं जाऊ शकतं, तयार केलं जाऊ शकतं. जी काही प्रोसेस आहे ती सगळी ट्रान्सपरंट जर का असेल, तर प्रॉपरली टाउन प्लॅनिंग स्कीम सक्सेसफुल होऊ शकते, जी की तुमच्या पर्टिक्युलर सिटीसाठी, त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. लास्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, जो की सगळ्यात मोठा एक रोल प्ले केला जातो, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. मग बरेचदा तुम्हाला असं बघायला मिळते की एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी वर कोणी जास्त फोकस करत नाही. आता सध्या तुम्हाला माहिती आहे की हैदराबाद सिटीमध्ये जवळपास खूप मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली. बरोबर आहे? काय सांगून, तर 10,000 करोड रुपये मिळतील या लालचेने IT पार्क, मोठमोठ्या बिल्डिंग त्यांनी उभा करायचं ठरवलं, आणि त्या लालचेपोटी त्यांनी कितीतरी झाडांची कत्तल केली, अख्खच्या अख्खं जंगल भुईसपाट करून टाकलं, आणि यामध्ये कितीतरी जीवजंतू, प्राणी, जनावरं हे उघड्यावर पडले. त्यामध्ये नंबर ऑफ वॉटर बॉडीज होत्या, त्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्या. आणि काय, तर एक इंडस्ट्रीयल हब करायचं आहे किंवा IT पार्क करायचं आहे, या एक नाममात्र गोष्टीवर त्या गोष्टी केल्या गेल्या. पण असे प्रोजेक्ट ज्या वेळेला घेतले जातात, त्यावेळेला मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टवाल्याकडनं तशी परमिशन घ्यावी लागते. यासोबतच त्या प्रोजेक्टचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सुद्धा तयार असायला पाहिजे, जो की त्या हैदराबादमध्ये झालेल्या गोष्टीवर नाही.
म्हणूनच काय तर सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांना तशा पद्धतीने नोटीस सुद्धा दिली आहे की या संदर्भात तुम्ही शो कॉज नोटीस दिली आहे की आम्हाला उत्तर द्या, आणि EIA नाहीच असेल असं तात्पुरतं सांगितलं जात आहे. कारण काय तर त्यांनी तशा पद्धतीचा रिपोर्ट अजून कोणाला शो केलेला नाही. क्लिअर. आता सगळ्यात मोठे क्वेश्चन्स असे आले की सर लँड किती प्रोव्हाइड करायची, जसं की आपण जर का तुम्ही बघितलं ITP साठी, इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्टसाठी जर बघितलं तर ITP ला आपण साधारणतः 40 हेक्टर अनडिस्टर्ब, अनब्रोकन किंवा कंटिन्युअस लँड प्रोव्हाइड करतो. टाउन प्लॅनिंग स्कीमसाठी असं काही नाही, फक्त बल्क ऑफ लँड नॉर्मली आपल्याला प्रोव्हाइड करणं आहे. याच्यासाठी मिनिमम क्रायटेरिया कुठेही आपल्या MRTP ॲक्टमध्ये दिलेला नाही किंवा MRTP ॲक्टच्या अंतर्गत मिनिमम लँड क्रायटेरिया काय असायला पाहिजे एरिया वाईज असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे याला बल्क ऑफ लँडच म्हणून मी सांगतोय की नंबर ऑफ लँड ओनर्स सोबत येऊन अशा पद्धतीची स्कीम नियरर टू दॅट एरिया किंवा ज्युरिडिक्शनल एरिया ऑफ दॅट डेव्हलप प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत करू शकतील. चला, इथपर्यंत क्लिअर आहे का? तयार करण्यात आली होती. सो 2022 मध्ये प्रपोज टाउन प्लॅनिंग स्कीम गट नंबर दिलेले आहे. अशा पद्धतीचे गट नंबर आहे. एवढ्या पद्धतीच्या लँडचा त्यात समावेश झाला होता, जे की कवठे महाकाळमध्ये आहे, सांगली डिस्ट्रिक्टमध्ये. ओके. आणि अशा पद्धतीचा जो की तुम्हाला रेड लाईन दिसते ना, जी रेड लाईन दिसते त्या रेड लाईनच्या एरियामधला जो काही एरिया आहे तो त्या पर्टिक्युलर स्कीममध्ये ॲड करण्यात आला होता. मग जेवढे लँड ओनर्स असतील किंवा जेवढे काही नंबर ऑफ लँड ओनर्स असतील जे की गट नंबर या पूर्ण गट नंबरमध्ये येतील, ते सगळे लँड ओनर्स या पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये पार्टिसिपंट होते. पार्टिसिपंट म्हणजेच काय, इन्व्हॉल्व होते. क्लिअर. मग अशा पद्धतीची टाउन प्लॅनिंग स्कीमसाठी जो की लोकेशन आहे, म्हणजे लोकेशन प्लॅन ॲट कवठे महाकाळ, याचा जो स्केल त्यांनी दिली आहे 1:10,000 ची स्केल दिलेली आहे. तुम्हाला इथे क्लिअर दिसत नाही आहे, पण 1:10,000 ची स्केल दिली आहे, ज्यासाठी त्यांनी लोकेशन प्लॅन हा डिस्क्राईब केला. या लोकेशन प्लॅनमध्ये त्या पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग स्कीमचं जे काही लोकेशन आहे ते शो करण्यात आलं होतं. यामध्येच त्याचा जो गुगल मॅप आहे यालाच एक भुवन इमेज पण येते, गुगल अर्थ इमेज पण येते. सो भुवन इमेज पण याच्यापेक्षा अजून क्लिअर आहे, किंवा असेच भुवन इमेज पण तुम्हाला बघता येईल. जर का तुम्ही तुमच्या मोबाईलवर तर नाही, पण जर का तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा चांगलं जर स्पीड असेल तर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर ते भुवन इमेज बघू शकता, क्लिअरिटी कशी आहे, किंवा तिला वेळ पण लागतो कधी कधी ते क्लॅरिफिकेशन यायला. बट अशा पद्धतीची एक स्कीम तुम्हाला दिसत असेल, एक रेड कलरची लाईन आहे, ज्या केसमध्ये अशा पद्धतीचा एक गुगल मॅप आहे, जिथे एवढे नंबर्स ऑफ ओनर जे आहेत बघा, हा एवढा एरिया मी तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी किंवा दिसतही असेल तर हा सगळा एरिया इरेग्युलर एरिया आहे. बघा, हा खूप जास्त इरेग्युलर एरिया आहे, आणि एवढा सगळा एरिया हा या टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये इन्व्हॉल्व करण्यात आला होता. क्लिअर. यामध्ये मित्रांनो आता या केसमध्ये तुम्हाला क्लिअर दिसणार नाही, कारण की मी स्क्रीनशॉट घेतलेले आहे, आणि स्क्रीनशॉट यासाठी घेतले होते कारण तेवढी मोठी इमेज त्यामध्ये येऊ शकत नव्हती. तर मग याला काय केलं त्यांनी, रिकॉन्स्टिट्यूट केलं. बघा, याला प्रॉपर रिकॉन्स्टिट्यूट केलं. याच एरियाला त्यांनी रिकॉन्स्टिट्यूट केलं. नंबर ऑफ पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांनी सोडल्या. मग इथे काय काय सोडलं तर त्यांनी प्लेग्राऊंड पार्कसाठी जागा सोडली, प्लेग्राऊंड आणि पार्कसाठी तशी जागा सोडली. सोशल लँड फॉर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनल रोडसाठी अशी त्यांनी बरोबर 40% जागा सोडली. बघा, हे कधी स्टडी करणार आपण, हे आपण स्टडी करणार आहोत मित्रांनो आपल्या टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये किती जागा सोडायला पाहिजे. तर 40% जागा सोडली. बघा कशी काय, त्यांनी काय केलंय, प्लेग्राऊंड अँड पार्कसाठी 10% सोडली, सोशल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 15 आणि इंटरनल रोडसाठी 15. या लँड्स फॉर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मध्येच कदाचित तुम्ही अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम वगैरे प्रोव्हाइड करू शकता, आणि जे काही इंटरनल रोड्स आहेत त्याच्यासाठी 15%. हे जी काही टोटल लँड होती ही काढली. पण झालंय काय, ऍक्च्युली घ्यायचं होतं 15%, पण घेतल्या गेली रोडसाठी. हे झालं UDCPR चे नाव, ॲज पर द UDCPR ही एवढी जागा घ्यायला पाहिजे होती. मग यांनी बरोबर काय केलंय, प्लेग्राऊंड आणि पार्कसाठी 10 घेतली, याच्यासाठी 15% घेतली.
पण इथे घ्यायची होती 15%. कोणासाठी? इंटरनल रोडसाठी. पण घेतली किती? त्यांना गरज किती पडली? 21.18%. ओके. मग तुम्ही म्हणाल की सर अरे इथे तर त्या पर्टिक्युलर लँड ओनरचं किंवा जो काही लँड ओनर्स असतील, ओके, ग्रुप ऑफ ओनर्स, त्यांचं नुकसान झालं. असं काही नुकसान होत नाही, ते नंतर बरोबर ऍडजस्ट केलं जात असतं. ओके. सो प्ले ग्राउंड आहे, पार्क 1, पार्क 2, पार्क 3, पार्क 3, अशा पद्धतीने त्यांनी ही जी काही 21937 स्क्वेअर मीटरची जागा आहे, 21397 ही जी काही जागा आहे ही बरोबर त्यांनी तशा पद्धतीने प्लेग्राऊंड आणि पार्कसाठी ठेवली होती. ॲम्युनिटीजसाठी त्यांनी ही जागा ठेवली होती, जशी की 32906, 32906 आणि पब्लिक युटिलिटी एरिया, वॉटर सप्लाय, स्टेप 1, स्टेप 2 किंवा अशासाठी त्यांना एवढी जागा लागली. यामध्ये जर का तुम्ही बघितलं, प्रोफार्मा सर्टिफिकेट एरिया सर्टिफाईड दॅट द प्लॉट अंडर द रेफरन्स वॉज सर्वाइड बाय द मी ऑन डेटेड 4/1/2022. क्लिअर? अशा पद्धतीने सगळे डायमेन्शन आहे, त्यावर तुम्हाला तशा पद्धतीचा जे काही डायरेक्टर आहे त्यांची साईन सुद्धा आहे आणि या पद्धतीने त्याला सँक्शन करण्यात आलं होतं. सोबतच या पर्टिक्युलर केसमध्ये त्याचं जेव्हा डिक्लेरेशन करण्यात आलं होतं, जे काही डिक्लेरेशन करण्यात आलं होतं ते अशा पद्धतीने करण्यात आलं होतं, ज्यासाठी तिथला जो अर्जदार होता, म्हणजे लँड ओनर कोण आहे, तर श्री महाकाली साखर कारखाना लिमिटेड कवठे महाकाळ तर्फे संचालक शिवलँड मार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कवठे महाकाळ यांच्या अंतर्गत तशा पद्धतीने टाउन प्लॅनिंग स्कीम घेण्यात आली होती. ओके. या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात जेवढे काही डॉक्युमेंटेशन माझ्याकडे आहे, प्लान्स आहे, मॅप्स आहे, हे सगळे मी तुम्हाला सायंकाळी ग्रुपवर शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली त्यामधनं जाता येईल आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करता येईल. इथे मला वाटते जवळपास 20 हेक्टर काहीतरी जमीन त्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत आलेली होती. क्लिअर? आता मी पण वाचून बरेच दिवस झाला, त्यामुळे 20 हेक्टरच्या जवळपास आली. आता या नगर योजनेमुळे होणारे फायदे काय आहे, जे की तुम्ही आधीच बघितले होते. बघा, आधी पण आपण याला स्टडी केलं होतं की काय काय फायदे होऊ शकतात, पर्पजेस काय असू शकतात, हेच त्यांनी त्यांच्या ऑफिशियल लेटरमध्ये दाखवलं आहे. त्याची पण मी एक स्क्रीनशॉट काढून हे केले. बघा, तुम्हाला साईन वगैरे खाली दिसत असतील त्याच्या. यामध्ये कवठे महाकाळ नगरपंचायतीचा नियोजित विकास होणे मदत होईल. बघा, अजून एक गोष्ट ना, इथे असं दिलं आहे, विषयांकित प्रकरणी मौजे कवठे महाकाळ, तालुका कवठे महाकाळ, जिल्हा सांगली येथील गट नंबर 145 आणि बाकी गट नंबर मधील टोटल 2,42,100 चौरस मीटर क्षेत्रास नगररचना योजना नकाशास बिनशेती मंजुरीच्या बिनशेती म्हणजे विच इज नॉट रिझर्व फॉर द विच इज नॉट इन यूज ऑफ ॲग्रिकल्चर पर्पज मंजुरीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील अभिप्राय संदर्भित पत्र 2 अन्वये अपेक्षिले आहेत. या कार्यालयाकडून सुचविलेल्या बाबींची पूर्तता अर्जदार, भूखंडधारक पब्लिक विकासकर्ते यांनी त्यांच्याकडील संदर्भ पत्र क्रमांक 3 या अर्जान्वये केलेली आहे. ओके. आता बघा, प्रस्तुत जमीन 16/3/2016 रोजी स्थापन झालेल्या कवठे महाकाळ नगरपंचायत हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 नुसार कवठे महाकाळ नगरपंचायत हे सदर क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण आहे. बघा, नियोजित प्राधिकरण आहे म्हणजे प्लॅनिंग ऑथॉरिटी कोणाकडे आहे? या पर्टिक्युलर नगरपंचायतकडे. म्हणजेच ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असेल? त्या नगरपंचायतची आहे. तिथे टाउन प्लॅनिंग स्कीम तयार करणं. म्हणजेच काय, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, काउन्सिल किंवा नगरपंचायत जो कोणी असेल तो डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असेल या केसमध्ये. क्लिअर? अशा पद्धतीचं हे एक लेटर होतं, ज्यामध्ये भरपूर मोठा आहे. तुम्ही तुमच्या याच्यावर वाचून घ्याल. मी तुम्हाला पुन्हा एकदा शेअर करून देईल. यासोबतच बघा, त्यांनी जी काही योजना दिली आहे, सर्व सोयींयुक्त सुविधा, भूखंड, क्रीडांगण, उद्याने नगरपंचायतीस विनामूल्य मिळणार असल्याने, बघा कोणाला मिळणार, हे सगळं कोणाला मिळणार? भूखंड, क्रीडांगण, उद्यान नगरपंचायतीस विनामूल्य मिळणार आहे.
असल्याने नगरपंचायतीवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. हे फ्री ऑफ कॉस्ट त्या लँड ओनरला सगळ्या टाईपच्या एन्कुंबरान्सेस मधनं फ्री करून द्यावं लागतं. म्हणजे जेवढे काही सगळे काही रूल्स रेग्युलेशन त्यांना विनामूल्य फ्री ऑफ कॉस्ट हँडओव्हर करून देणं आहे. हे कसं काय, अजून नुकसान होते का ते बघू. सुविधा भूखंडामध्ये नगरपंचायत विविध सामाजिक सुविधा जसे की प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, फायर स्टेशन इतर नागरिकांना देण्यास मदत होणार आहे. नागरिकांना सर्व सोयीयुक्त भूखंड मिळणार असल्याने नियोजित विकास होण्यासाठी मदत होईल. महाकाली कारखाना परिसरातील कामगारांना राहण्यासाठी कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी भूखंड व इतर सुविधा मिळणार आहेत. बघा, म्हणजे याच केसमध्ये तशा पद्धतीने अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीमचा जो काही एक पर्पज आहे तो सुद्धा फुलफिल होणार आहे. सद्यस्थितीत कवठे महाकाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रस्तावित नगररचना योजनेतील 40% जागा नगरपंचायतीस विना मोबदला मिळणार असल्याने नगर रचना योजना क्षेत्राखालील जागेमध्ये भविष्यात विकास योजना तयार करताना कमी आरक्षणे ठेवावी लागणार असून त्यामुळे विकास आराखडा अंमलबजावणी करण्यासाठी कमी खर्च होणार आहे. इथे पण खाली आहे थोडंफार, मी फक्त काही याला क्रॉप करून तुम्हाला दाखवलंय. ओके, सो या केसमध्ये आपण नॉर्मली काय करतो तशा पद्धतीने एखादी टाउन प्लॅनिंग स्कीम उभी करू शकतो. चला, इथपर्यंत क्लिअर आहे का? यस ऑर नो?